नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आता आपण चाललोय गोव्याला। पहिल्यांदाच गोव्याला जाणाऱ्यांसाठीची माहिती। स्वतःच्या टू व्हीलर किंवा कारने जात असला तर चंदगड गडिंग्लज वरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता। कोल्हापूर राधानगरी फोंडाघाट मार्गे सुद्धा तुम्हाला जाता येतं। पहिल्यांदाच जात असला तर तुम्ही ट्रॅव्हल्स नाही जाऊ शकता। 700 ते 800 रुपये तिकीट आहे। फक्त उशिराची ट्रॅव्हल्स बघा, 6 ला सांगून 5 ला सोडतात, त्यामुळे पुढे जाताना खूप प्रॉब्लेम होतो। पहाटे मापसा बस स्टँड वर उतरलो। मला ज्या ठिकाणी जायचं होतं ते ठिकाण तिथून 7 किलोमीटर होतं। टॅक्सी किंवा रिक्षावाले 400 ते 350 रुपये त्यांनी सांगितलं। तुम्ही या ठिकाणाहून रेंटवर टू व्हीलर सुद्धा खरेदी करू शकता आणि 8 नंतर पोहोचला तर अशा पद्धतीने बस आहेत, बसनं सुद्धा जाऊ शकता। मापसा बस स्टँड वरून आरपुरा या ठिकाणी जाण्यासाठी 30 रुपये चार्ज घेतात। मापसा बस स्टँड जवळच तुम्ही गाडी रेंटवर घेतली तर बरं पडेल, म्हणजे येताना आपल्याला तिथं गाडी सोडून येता येईल। मी आरपुरा या एरियामध्ये गाडी रेंट केली, ही मला 400 रुपयाला पडली। 350 रुपयाला व्हाईट नंबर प्लेटची गाडी आपल्याला मिळू शकते, पण त्याला परमिट नाही। जॉन नावाच्या माणसाकडून मी ही गाडी घेतली। तुम्हाला त्याचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल। गाडी सगळी चेक करून घ्या, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही। सगळे पैसे आधी आणि एखादं आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागतं। त्यानंतर बागा बीच जवळ असलेल्या हेरिटेज एक्झॉटिका या प्रॉपर्टी मध्ये मी पोहोचलो। त्याच ठिकाणी आम्ही रेंटवर 2 BHK फ्लॅट घेतला होता। चला तर मग बघूया आतमध्ये जाऊया आणि काय काय आहे। हा वेल फर्निश्ड 2 BHK फ्लॅट आहे। याचा हॉल प्रशस्त आणि मोठा आहे। यामध्ये सोफा आणि टीव्ही सेट सुद्धा आहे, तो चालू सुद्धा आहे आणि याला लागूनच किचन आहे। किचन मधले सगळे इक्विपमेंट चालू आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत। फ्रीज आहे, आपण काही गोष्टी गार सुद्धा करू शकतो। गॅस आहे, प्लेट सुद्धा आहेत। तुम्हाला पाहिजे ते पदार्थ तुम्ही इथं तयार करू शकता किंवा बाहेरून शेफ सुद्धा अवेलेबल करून दिला जाईल। ओव्हन आहे, त्याचबरोबर वॉटर प्युरिफायर सुद्धा आहे। बाहेर जाताना तुम्ही याचं पाणी भरून घेऊ शकता। या ठिकाणी बाटल्यांची सोय आहे। बाहेरच्या बाजूला गॅलरी आहे, गॅलरीमध्ये वॉशिंग मशीन आहे। हॉलमध्ये प्रशस्त असं डायनिंग टेबल आहे, जेवणासाठी स्पेशल। त्याच्याच पुढच्या बाजूला बेडरूम आहे। बेडरूमला गॅलरी आहे, एसी आहे, कपाट आहे, टेबल आहे। सगळे गाद्या सुद्धा एकदम इम्पोर्टेड आणि भारी क्वालिटीच्या आहेत। पिलो सुद्धा एक नंबर आहेत। त्याच्याच पलीकडे आणखीन एक बेडरूम आहे, त्याला अटॅच बाथरूम सुद्धा आहे आणि गिझर सुद्धा दिलेला आहे मोठ्या आकाराचा। आता गोष्ट आली पैशाची। रेंट किती आहे हे आता जाणून घेऊया। यासाठी 4 लोकांना 4500 रुपये रेंट आहे। तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून गेला असाल तर तुम्हाला 4000 रुपये मध्ये 4 लोकांची सोय होईल एका दिवसासाठी। या ठिकाणी 6 ते 7 लोक तुम्ही राहू शकता। एक्स्ट्रा पर्सन ऍड झाला तर 850 रुपये वेगळे द्यावे लागतील। बुकिंग साठी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि अधिकची माहिती घ्या। या ठिकाणी गेल्या गेल्या आपल्याला एक अशा पद्धतीने किट मिळतं। तुम्ही जर घरी काही वस्तू विसरला असाल यामधल्या महत्त्वाच्या, तर तुम्हाला या ठिकाणी मिळतात। याच प्रॉपर्टीमध्ये मोठ्या आकाराचा स्विमिंग पूल सुद्धा आहे, याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता। लहान मुलांसाठी वेगळा एरिया आहे आणि फॅमिली फ्रेंडली वातावरण आहे। खूपच एन्जॉय केला, खूपच मजा येते। तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की भेट द्या। या ठिकाणी तुम्ही जिमला सुद्धा जाऊ शकता आणि काही गेम सुद्धा खेळू शकता। इथून जवळ असलेल्या बागा बीच वर गेलो आणि तिथं खूप एन्जॉय केला। पार्किंग साठी 50 रुपये इथे घेतले जातात। बागा बीच वर बरेच हॉटेल्स आहेत आणि वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत। तिथून पुढे गेलो मापसा बस स्टँड जवळ असलेल्या लोकल मार्केटमध्ये। या ठिकाणचे स्पेशल कोकणी पदार्थ बरेच मिळतात। या बाजारात खूप गर्दी असते। ब्रेड बाजार नावाचा एक एरिया आहे, त्या ठिकाणी कॅथलिक पद्धतीचे केक आणि स्पेशल ब्रेड मिळतात। सेंट पीटर्स असं या बेकरीचं नाव आहे। नमस्कार मित्रांनो, मापशामध्ये जे मेन मार्केट आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी ब्रेडचं मार्केट आहे। वेगवेगळ्या टाईपचे ब्रेड मिळतात आणि ट्रॅडिशनल पद्धतीचे या ठिकाणी केक सुद्धा मिळतात। सगळी माहिती आपण घेऊया। बघा या ठिकाणी आहे, बघा एकदम मोठ्या आकाराचे ब्रेड आहेत। बघा केवढा मोठा आहे हा, कधी बघितलाय का एवढा मोठ्या प्रकारचा ब्रेड? आपल्याकडे तर छोटे छोटे असतात। त्याचबरोबर इकडं हे काकण, म्हणजे एक असं हातामध्ये आपण घालतो ना त्या पद्धतीनं कांकणं आपल्याकडे नसते का, बांगडी टाईप मधले हे ब्रेड आहे, चहा मध्ये बुडवून खायसाठी। आणि यांच्याकडे स्पेशली लग्नाला दिले जाणारे हे जे केक आहेत, लग्नामध्ये एक ट्रॅडिशनल म्हणून दिले जातात आणि हे केक 40 रुपयाला एक आहे। क्लेरा फर्नांडिस मॅडम आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल धन्यवाद। ये बॉल है ना, वो शादी को हम लोग देते हैं ना। ये बॉल है, एक पीस का 40 रुपीज। किससे बना रहता है ये? क्या काला गुड़। काला गुड़ और स्वीट रहता है, बहुत स्वीट रहता है। ओके, ये और ये बात क्या बोलते हैं? बॉल बोलते हैं, बॉल, खाली बॉल। और ये बातिका, रवा, कोकोनट और एक, और सेम प्राइस 160 का, एक पीस का 40 रुपीज। ओके, और ये दोदल, हाँ ये है दोदल और कोकोनट मिल और जैगरी। ओके, आप खुद बनाते हो? हाँ, यही बनता है।
हाँ यही बनता है, और फेमस गोवा का फेमस है दोदोल। और ये बिबिंका, ये सब हमारे होममेड बिबिंका प्रोडक्ट्स है। हाँ। और ये बिबिंका बटर बिबिंग, इसमें एक जाता है कोकोनट मिल्क भी सब जाता है इसमें। ये गोवा का स्पेशल है। ओके। और ये बोलते हैं पैरात, गोवा चीज पैरात, पेरू से बनता है। ओके। और ये बोलते हैं पीना, रोस्टेड राइस एंड जैगरी। काला गुड़ मालूम है ना? हाँ, काला गुड़। और ये कोकात बोलते हैं उसको, कोकोनट वाला। ये 140 का। और कितने साल से बना रहे हैं? ये बहुत साल से। और हाँ, और ये दोस्त, ये चना का दोस्त। और ये पैकेट 280 का। ओके। और ये बोलीना, ये क्या है? बिस्किट टाइप है? ये कोकोनट एक और रवा। हाँ, ये सब हमारा गोवा का। तो एक केक है, और ये रम केक है, ये रम केक है। क्रिसमस में बनाते हैं। हाँ, वो क्रिसमस में बनाते हैं ना, वो केक है। और शादी को हम लोग देते हैं ना क्रिसमस का टाइम, वो केक है। और ये चॉकलेट केक, और ये रिबन केक है। उसका प्राइस है 190 का। और ये सन्ना, ये गोवा का फेमस सन्ना है, ये टॉडी सन्ना बोलते हैं उसको। किससे बनता है ये? हाँ, किससे बनता है? टॉडी टॉडी सूर सूर सूर। ये कितने का रहता है? वो 80 का वो। 80 रुपए का हाँ, पैकेट। पैकेट, फुल पैकेट। और ये जैगरी, हाँ ये 60 का। ये एरिया का नाम क्या है? ये नहीं, एड्रेस क्या है? सेंट पीटर बेकरी, ब्रेड मार्केट। ब्रेड मार्केट। वेलकम। ये हॉट ब्रेड है ये। एक काकड़ा है, क्या रेट है? उसका 5 रुपीज़। 5 रुपीज। हाँ। और ये काकौन, वो चाय पे पीते हैं हम लोग ना, ये काकौन 5 रुपीज़। और ये किधर है कातरो, बटरफ्लाई ब्रेड। ओके, बटरफ्लाई। ये रेवड़े कितने तक है? ये स्वीट पोई, ये स्वीट। और वो स्मॉल वाला, ये छोटा वाला, कितना है? कितने का है? ये 50 का 5। 50 का 5। हाँ। और 20 का 4 है वो। हाँ, इतना है। हाँ, एक वाले ब्रेड है। ये पाव, हाँ ये पाव, ये चाय से पी सकता है हम लोग। त्यात आपण हे बाटिका बघतोय, आपण टेस्ट करूया। वा, मस्त आहे, एकदम स्मूथ आहे असं। आणि आपला रवा केक नसतो का, त्या पद्धती आहे। त्याचं नाव बाटिका आहे आणि ह्याला बॉल म्हणतात। आणि हे लग्नामध्ये स्पेशल दिले जाते, यांचं ट्रॅडिशन आहे कॅथलिक लग्नामध्ये। अशा पद्धतीने आहे। ये ऐसे खाते कि ऐसे वो सॉस में ऐसा रहता है? ऐसे खाते हो? अच्छा, इसका भी टेस्ट अच्छा है, बहुत अलग है थोड़ा सा, मस्त है। वाह, मस्त आहे, एकदम स्मूथ आहे असं। आणि आपला रवा केक नसतो का, त्या पद्धती आहे। युनिक ब्रेड बघितल्यानंतर मी आलो सॅलिगो या ठिकाणी। साई टी स्नॅक्स नावाचं एक छोटंसं हॉटेल आहे, खूप प्रसिद्ध आहे। इथं गोव्याचा स्पेशल रस ऑमलेट मिळतो आणि भजी वगैरे पण खूप प्रसिद्ध आहे आणि स्वस्त आणि मस्त मध्ये हे पदार्थ मिळतात। चला तर मग आज जाऊया आणि सगळी माहिती जाणून घेऊया। हॉटेल एकदम रस्त्याकडेला आणि शेतामध्ये आहे। या ठिकाणी खूप गर्दी होती मी गेलो तेव्हा। कांदा भजी, बटाटे वडा, समोसा हे सगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात। 30 ते 40 रुपये याची किंमत आहे आणि रोस ऑमलेट जे आहे ते 70 रुपयाला आहे। एका अंड्याचं नॉर्मल ऑमलेट आणि त्यामध्ये चिकनची स्पेशल करी घातली जाते आणि एक चिकनचा पीस सुद्धा या ठिकाणी दिला जातो आणि मोठ्या आकाराचे 2 पाव ह्याबरोबर खाण्यासाठी दिले जातात। हे स्पेशल गोवन पद्धतीचं रोस ऑमलेट आहे। या ठिकाणी खूप प्रसिद्ध ही डिश आहे।
मी ही डिश स्वतः टेस्ट केली. हे जे पाव दिले होते ते आतल्या बाजून असे पोकळ होते, जरा कमी ह्याची रोटीच म्हणायला हरकत नाही. आणि बरोबर ह्याच्या ग्रेव्ही होती आणि चिकनचा पीस होता, खूपच मस्त होतं. नक्की टेस्ट करून बघा. गोव्याला गेल्यावर एकदा नक्की खाऊन बघायलाच पाहिजे. भजी आणि चहा सुद्धा क्वालिटी होता. आणि या ठिकाणी छोट्या आकाराचे वडे होते. रोज ऑमलेटसाठी सुद्धा मोठी मागणी होती. भरपूर प्लेट भरल्या जात होत्या. आणि बंड्यानं सुद्धा आमच्या एकदम टेस्ट केली, त्याला पण खूप आवडली. थोडंसं तिखट लागलं त्याला. या ठिकाणाला आता गुड बाय केलं आणि गेलो स्पेशल फोर्ट बघायला. बागा आणि कलंगूट बीच पासून थोडासा लांब हा फोर्ट आहे. समुद्र किनारी सेंट्रल जेल म्हणून याचा वापर पूर्वी केला जायचा. इथं आता म्युझियम आहे. याचं पार्किंग 50 रुपये आहे, तर ऍडल्ट साठी तिकीट 200 रुपये आहे. या फोर्टला जाताना बोटिंग स्पॉट सुद्धा लागतो. तुम्ही बोटिंग करणार असाल तर तिथं थांबू शकता. हा किल्ला एकदम सुस्थितीमध्ये आहे. याची भक्कम तटबंदी इतिहासाची साक्ष देते. अनेक तोफा समुद्राकडे दिशेने रोखलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. अनेक स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी कैद करण्यात आले होते. इथून थोडं पुढे गेल्यानंतर एक फोटो गॅलरी आहे. फोटोग्राफीचे शौकीन असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि उन्हातून वैतागलेले असाल तर आतमध्ये गेल्यावर थंडगार एसी मध्ये आपण फोटोचा आनंद घेऊ शकतो. जेलचे भक्कम दरवाजे आणि त्या ठिकाणच्या बंद खोल्या बघूनच किती अवघड परिस्थिती असेल हे जाणवतं. कैद्यांना अशा पद्धतीने उलट टांगून चाबकाचे फटके दिले जात होते. अशी प्रतिकृती इथं उभी केली आहे. डिजिटली आणि युनिक पद्धतीने या ठिकाणी माहिती देणारे कक्ष आहेत. मोठ्या आणि युनिक कॉम्प्युटरचा वापर इथं केलेला आहे. दिलेल्या तिकिटाचे 200 रुपये या ठिकाणी वर्थ ठरतात. गोव्यामध्ये अनेक ठिकाणी जागोजागी अशा पद्धतीनं हे कपड्यांचे स्टॉल लागतात. इथं गेल्यावर हे असे झाकपूक कपडे घालणं शास्त्रच असतं असं वाटायला लागतं, कारण की बरेच जण हे कपडे घालून आपल्याला फिरताना दिसतात. म्हणून आम्ही पण त्याच एका गर्दीचा भाग झालो. या ठिकाणी शर्ट घेतला 250 रुपयाला. 600 रुपयाला लेडीजचे ड्रेस या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर कॉर्सेट सुद्धा इथं उपलब्ध आहेत लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी. याच रोडला अनेक हॉटेल्स आणि कसिनो सुद्धा आहेत. आज जाताना 10 विचार करा. याच रोडवर एक किल्ला आणि लाईट हाऊस सुद्धा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी 50 रुपये पार्किंग आणि 25 रुपये आपल्याला तिकीट आहे. लाईट हाऊस खूपच मस्त होतं. किल्ला 5ला आणि लाईट हाऊस 7ला बंद होतं. वर चढण्यासाठी कसरत करावी लागते, पण वर गेल्यावर खूप आनंद होतो. संध्याकाळ झाली आणि गेलो बीचवर. बीचवर असं लाइटिंग केलं होतं आणि झाकपूक गाणी लावली होती. खूपच एन्जॉय, खूपच मजा आली. आणि तुम्ही या ठिकाणी डीजे नाईट एन्जॉय करू शकता. बीचवर एन्जॉय केल्यानंतर आम्ही गेलो पणजीला. मापसामधून पणजी 15 किलोमीटर आहे. या ठिकाणाहून आपण ओल्ड गोवाला जाऊ शकतो. तिथं 2 जुनी चर्च आहेत. जाताना सुंदर रस्ता आणि जुनी घरं बघत खूपच मजा येते. आतमध्ये शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी बाहेरूनच हे दाखवत आहे. या ठिकाणी 2 म्युझियम सुद्धा आहेत. जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तर तुम्ही पणजीमधल्या या स्पेशल स्ट्रीटला जाऊ शकता. इथं जुनी युनिक इंटेरियर असलेली घरं आहेत. अशी बरीच घरं गोव्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अशी झाली गोव्याची ट्रिप आणि परतीचा प्रवास चालू झाला. तुम्हाला जर राहण्याची उत्तम सोय पाहिजे असेल तर हेरिटेज एक्झोटिका हा चांगला ऑप्शन आहे. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या. धन्यवाद.